नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, सुभेदारांच्या घरामध्ये हालणार पाळणा, सायली झाली प्रेग्नेंट. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, सायलीने दिलेली गुड न्यूज ऐकताच सुभेदारांच्या घरामध्ये आलं चैतन्याचं वातावरण. त्याचबरोबर कल्पना आणि पूर्णाजीने केला सायलीचा सून म्हणून स्वीकार, दिले सुनेचे सगळे अधिकार. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे सुभेदारांच्या घरामध्ये अस्मिता प्रेग्नंट असल्यामुळे खूपच जास्त आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. सगळ्यात जास्त आनंद इथे सायलीला झालेला असतो. जरीसुद्धा इथे अस्मिता सायलीला इग्नोर करत असते, तिच्याबरोबर ती नीट बोलत नसते, तरीसुद्धा इथे सायलीला फार आनंद झालेला असतो. ती अर्जुनला म्हणत असते की मी इथे अस्मिताताईंचे आता सगळे डोहाळे पुरवणार, त्यांना जे हवंय ना ते सगळं मी त्यांच्यासाठी करणार, त्यांचे खूप लाड करणार, त्यांना जे खायची इच्छा असेल ना ते त्यांना बनवून देणार. ही सगळी तयारी सायलीने केलेली असते. पण प्रेक्षकांनो, आता इथे सायलीने सुद्धा गुड न्यूज दिलेली असते. सायली प्रेग्नंट आहे हे सत्य आता लवकरच सगळ्यांना कळणार असतं. अस्मिताच्या मागोमाग सुभेदारांच्या घरामध्ये सायलीने सुद्धा आता गुड न्यूज दिल्यानंतर घरामधलं वातावरण हे अजूनच चैतन्यमय झालेलं असतं. तर प्रेक्षकांनो, सायली प्रेग्नंट आहे ही गोष्ट आता कशी कळते, तर इथे सुभेदारांच्या घरामध्ये अजून एक गुड न्यूज कशा पद्धतीने येते हे आपण आता सविस्तरपणे बघूया. सायली आणि अर्जुन या दोघांमधलं प्रेम दिवसेंदिवस हे वाढतच चाललेलं आहे. आपण ते सगळेजण प्रेक्षकांनो बघतोय की इथे सायलीचा अर्जुनवरती आता अतूट विश्वास आहे आणि तेवढंच प्रेम. त्याचबरोबर अर्जुनसाठी सायली किती जास्त महत्त्वाची आहे प्रेक्षकांनो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मग आता इथे सायली अर्जुनमधलं प्रेम असंच वाढत गेलेलं असतं आणि त्यातूनच इथे आता सायली गुड न्यूज देणार असते. पण सायलीला सुद्धा माहिती नसतं की ती प्रेग्नंट आहे. गेली काही दिवस तिची तब्येत ठीक नसते, तिला चक्कर वगैरे येत असते. पण मागच्या वेळेला जसं तिला इथे पित्त झालेलं असतं आणि तिला ॲसिडिटीमुळे इथे चक्कर येत असते, तिला जो काही त्रास होत असतो त्याच्यामुळे सगळ्यांनाच असं वाटत असतं की सायली प्रेग्नंट आहे. सायलीला चक्कर आली, बरोबर ना, सायली चक्कर येऊन पडली. मग कल्पना, पूर्णाजी सगळेजण आनंदी होतात आणि म्हणतात की सायली प्रेग्नंटच आहे. आणि तेव्हा इथे सगळ्यांना सत्य कळतं की सायली प्रेग्नंट नाही आहे. तेव्हा सगळ्यांना खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं, सगळ्यांच्या मनाची निराशा झालेली असते. म्हणूनच इथे सायली आता स्वतःकडे दुर्लक्ष करत असते आणि ती आपल्या नेहमीची कामं करत राहते. अर्जुन तिला म्हणत असतो की सायली, तुझी तब्येत ठीक नाही आहे, तुला सतत चक्कर येत असते, मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो. तेव्हा सायली म्हणत असते, नाही हो, मला कधी कधी पित्त झाल्यानंतर खूप ॲसिडिटी झाली असेल ना तर मला असा त्रास होतो, मी आता ठीक आहे, मी गोळी घेतल्यानंतर मला बरं वाटेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की सारख्या सारख्या गोळ्या घेऊ नकोस, त्या वाईट असतात, त्यापेक्षा संध्याकाळी आल्यानंतर मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे, आता तुम्ही ऑफिसला जा, संध्याकाळी आल्यानंतर आपण बघू. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की ठीक आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सायली किचनमध्ये काम करत असते आणि किचनमध्ये काम करत असताना तिला चक्कर आल्यासारखं होतं. तेव्हा विमल म्हणते, सायली ताई, अहो काय होतं आहे तुम्हाला, सकाळपासून तुम्ही एकट्याच काम करताय, तुम्ही राहू द्या बरं, हे जे काही आता बाकी करायचं आहे ना स्वयंपाकाचं ते मी उरकते, भाजीला फोडणी मी देईन, तेव्हा तुम्ही जा आणि आता आराम करा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणत असते, नाही नको, तुम्ही किती काम कराल, मी तुम्हाला मदत करते. तरीसुद्धा इथे सायली काही ऐकायला तयार नसते. तेव्हा विमल तिला बसवते. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, काय झालं आता, चक्कर येते का, मागच्यासारखं पित्त वगैरे झालं असेल, ॲसिडिटी वगैरे, तेव्हा तिला गोळी असेल तर दे, नाहीतर तिकडे लिंबू पाणी कर आणि ते पाणी प्यायला दे, म्हणजे तिला बरं वाटेल. तेव्हा इथे मागच्या वेळेला आपल्या सगळ्यांना वाटलं होतं की ती प्रेग्नंट आहे, पण तसं काहीही नव्हतं. तसंच आतासुद्धा तिला पित्त वगैरे झालं असेल. तेव्हा इथे सायली गप्पच बसते. त्यानंतरला अर्जुन घरी आल्यानंतर तिला डॉक्टरकडे घेऊन जात असतो. तेव्हा कल्पना बघतच राहते. तेव्हा पूर्णाजी म्हणते, काय रे अर्जुन, काय झालं, कुठे जातोयस? तेव्हा अर्जुन म्हणतो, पूर्णाजी, सायलीची 2-3 दिवस तब्येत ठीक नाही आहे, तिला मी डॉक्टरकडे घेऊन जातोय. हल्ली तिला जेवणसुद्धा जात नाही आणि तिला चक्करसुद्धा येते.
तेव्हा कल्पना तिच्याकडे बघते आणि खाली बघायला लागते, कारण ज्या वेळेला सायलीला चक्कर येते तेव्हा ती तिला टोमणा देते आणि म्हणते की पित्त वगैरे झालं असेल, नाहीतर ॲसिडिटी झाली असेल, त्याची गोळी दे, त्याने तिला चक्कर येत असेल. तेव्हा इथे आता सायलीला 2-4 दिवस बरं नाही आहे, कल्पनाला याबद्दल काहीच माहिती नसतं. तेव्हा अर्जुन तिला डॉक्टरकडे घेऊन जातो. डॉक्टर सायलीला चेक वगैरे करतात आणि त्यानंतरला तिची प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते. तेव्हा ती टेस्ट आता पॉझिटिव्ह येते. डॉक्टर म्हणत असतात की अभिनंदन, तुम्ही दोघेजण आई बाबा होणार आहात आणि म्हणूनच तुम्हाला चक्कर येते. गुड न्यूज आहे, तुम्हाला आता स्वतःची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्ही 2 जीवांच्या आहात, तुम्ही आई बाबा होणार आहात. ही बातमी कळल्यानंतर, रिपोर्ट चेक केल्यानंतर अर्जुनचा आनंद गगनामध्ये मावत नसतो. सायली आणि अर्जुन दोघेही खूपच जास्त आनंदी झालेले असतात. तेव्हा अर्जुन लगेचच सायलीला मिठी मारतो, डॉक्टरांना सुद्धा थँक्स म्हणतो. त्यानंतर सायलीला आनंदाने घरी घेऊन येतो आणि आता इथे रिपोर्टच आणलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्जुन आता इथे सायलीला जेव्हा घरी घेऊन येतो, सगळेजण वाट बघत असतात की आता काय होणार आहे, सायलीला नक्की कशामुळे चक्कर येते हे आता ऐकायचं असतं. सगळे घरातले लोक आता बसलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की इथे डॉक्टरकडे मी सायलीला घेऊन गेलो होतो. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की सायली प्रेग्नंट आहे, सायली आई होणार आहे आणि मी बाबा, डॅड तुम्ही आजोबा होणार आहात. पूर्णाजी, अगं तू पणजी होणार आहेस. मम्मा, तू आजी होणार आहेस. आणि अस्मिताई, अगं तू आत्या होणार आहेस. आत्या. अश्विन, तू काका होणार आहेस. असं सगळ्यांना आता अर्जुन आनंदाने सांगत असतो. तेव्हा इथे पूर्णाजीचा जीव काही आता राहत नाही. तिला असं वाटतं कधी एकदा जाते आणि सायलीची मिठी मारते. तेव्हा इथे सायलीला जाऊन ती आता मिठी मारते. सायलीला म्हणते, सायली खरंच खरंच तू प्रेग्नेंट आहेस का? तेव्हा सायली म्हणते, हो पूर्णाजी, माझी प्रेग्नन्सी टेस्टसुद्धा केलेली आहे आणि त्याचे रिपोर्टसुद्धा आलेत, मी प्रेग्नेंट आहे. तेव्हा इथे आता सायली खूप लाजत असते. त्याच्यानंतरला सायली हे स्पष्टपणे सांगते, कारण मागच्या वेळेला जो काही गैरसमज झाला होता, तर तसा गैरसमज नसून खरोखर आता घरामध्ये आनंदाची बातमी मी सांगितलेली आहे, असं सायली आता सगळ्यांना अगदी व्यवस्थित सांगते. तेव्हा इथे प्रताप काका अर्जुनला मिठी मारतात. सगळेजण अर्जुनला इथे कॉंग्रॅच्युलेट करतात, सायलीला कॉंग्रॅच्युलेशन देत असतात. इथे प्रियाला मात्र आता राग आलेला असतो. प्रियाला इतका राग येतो, ती म्हणते ह्या सायलीचं नशीब इतकं बलवत्तर, ही अस्मिता प्रेग्नंट आहे तर तिला इतकं डोक्यावरती घेतलं. ती तर मुलगी आहे आणि ही आता सायली प्रेग्नंट आहे म्हटल्यानंतर हिचे तर खूप लाड होणार आणि आता काय सगळेजण राग रुसवा विसरून हिच्यावरती पुन्हा पहिल्यासारखं प्रेम करायला लागणार, असं आता सायलीला आनंदी बघून प्रियाला वाटत असतं. त्याच्यामुळे प्रिया खूपच जास्त आता जलन होत असते. तिच्यामध्ये जेलेसी फारच आता वाढत चाललेली असते. तेव्हा इथे अर्जुन सायलीला उचलून आता रूममध्ये घेऊन येतो. सायली म्हणते, हे काय करताय तुम्ही आता? तेव्हा अर्जुन म्हणतो, काय करतोय म्हणजे मी माझ्या बायकोचे खूप जास्त लाड करतोय, कळते का तुला? तू आई होणार आहेस, त्याच्यामुळे आता घरातली जास्त कामं तू करायची नाही. डॉक्टरांनी तुला स्वतःची किती काळजी घ्यायला सांगितले माहिती आहे ना, आणि आपल्याला पुन्हा चेकअपला सुद्धा बोलावले. आपल्याला 2-3 दिवसानंतर चेकअपला जायचं आहे. तेव्हा तुला स्वतःची खूप जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सायली प्रेग्नेंट आहे हे कळल्यानंतर आता प्रियाला राग येतो. प्रिया म्हणते आता सायलीचे लाड होणार, सगळेजण सायलीचं भरभरून कौतुक करणार. तेव्हा इथे पूर्णाजी आणि कल्पनाचा राग तर आता जवळपास निघूनच गेलेला असतो, कारण सायलीने एवढी मोठी खुशखबर दिलेली असते. सुभेदारांच्या घरामध्ये 2-2 गुड न्यूज. इथे अस्मिता, जिच्याकडून काही अपेक्षा नव्हती की हिचा संसार टिकेल की नाही अशी भीती आता कल्पनाला वाटत असते, पण तीसुद्धा प्रेग्नेंट आहे आणि सायलीवरती तिचा विश्वास नसतो. मागच्या वेळेला जसं 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट होतं, तसंच यावेळेला सुद्धा हिचं काही नाटक असेल का असं वाटत असताना सायलीने सुद्धा इथे आनंदाची बातमी दिलेली असते आणि ते सुद्धा रिस्तर अगदी डॉक्टरांनी रिपोर्ट वगैरे दिलेला असतो. त्याच्यामुळे आता विश्वाससुद्धा तिच्यावरती बसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सायलीला आता बरं वाटत नसतं. त्याच्यामध्ये इथे प्रिया असतेच तिला मेंटली टॉर्चर करायला. सायलीला चक्कर वगैरे येत असते. डॉक्टरांनी तिला थोडा आराम करायला सांगितलेला असतो, पण सवयीप्रमाणे सायलीला ते काही जमत नाही आणि सायली नेहमीप्रमाणे आपली कामं करायला बघत असते, पण सायलीला तरीसुद्धा चक्कर येतच असते. त्यामुळे इथे आता विमल कसं बसं तिला सांभाळते. तेव्हा कल्पना म्हणत असते, काय झालं माहिती नाही आहे का, आता प्रेग्नंट आहेस म्हणून डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे ना? तेव्हा विमल म्हणते, वहिनी मी त्यांना तेच सांगते, पण सायलीताई ऐकतील तेव्हा ना, त्यांना सकाळपासून चक्कर येते आणि दादा त्यांना हॉस्पिटलला चेकअपला घेऊन जाणार आहेत, पण ते ऐकतच नाही आहेत माझं. आणि तेव्हा इथे बोलत असतानाच सायली आपल्या रूमकडे जाताना कल्पना म्हणते की जा जा तिला आराम करायला सांग,
जा तू तुझ्या रूममध्ये आराम कर आणि अर्जुन आल्यानंतर आधी चेकअपला जा. तेव्हा इथे सायली जात असताना तिला चक्कर येते आणि ती जमिनीवरती कोसळते. अक्षरशः कल्पना घाबरते. ती सगळ्यांना लगेच आवाज देते आणि अर्जुनला इथे फोन करून सांगितलं जातं की सायलीची तब्येत बिघडली आहे, तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोय, तू लवकरात लवकर सिटी हॉस्पिटलला पोच. त्यानंतर इथे आता कल्पना वगैरे सगळेजण मिळून सायलीला हॉस्पिटलला घेऊन जातात आणि अर्जुन आता हॉस्पिटलमध्येच येतो. सायलीला ॲडमिट केलेलं असतं. डॉक्टर म्हणतात की तिला थोडी कमजोरी आहे, ती प्रेग्नेंट असल्यामुळे खाणं पिणं व्यवस्थित व्हायला हवं आहे. मी औषधं काही लिहून देतोय, ती औषधं तुम्हाला वेळेवरती घ्यायची आहेत आणि काही दिवस तुम्हाला रेस्ट करायचं आहे. तुम्हाला इथे दगदग करून जमणार नाही आहे. घरची कामं जी तुम्ही रोजची करत असाल ती थोडे दिवस थांबवा, ती जरा टाळा आणि स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. तुम्ही खूपच जास्त कमजोर आहात, तुम्हाला आरामाची आणि इथे आता तुम्हाला जास्तीत जास्त जे काही प्रोटीन असेल तसं तुम्हाला खाल्लं पिलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जास्त हेल्दी पदार्थ आता खायचे आहेत आणि ते सुद्धा अगदी वेळेवरती. तेव्हा कल्पना म्हणते, डॉक्टर तुम्ही तिचा आता डाएट चार्ट तयार करा आणि तो माझ्याकडे द्या. तिची आता संपूर्ण जबाबदारी माझी. तिला वेळेवरती इथे गोळ्या औषधं देणं, तिला इथे वेळेवरती खाणं पिणं देणं, हे सगळं मी बघणार, असं कल्पना म्हणते. तेव्हा सायली अर्जुनला खूप आनंद होतो की इथे कल्पनाने आता आपली जबाबदारी घेतलेली असते. आपली सून प्रेग्नेंट असल्यानंतर तिची कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे हे तर कल्पनाला माहितीच असतं आणि कल्पनाला तो दिवस लवकरच बघायचा असतो. पण मागच्या वेळेला जे काही घडलं होतं सगळा गैरसमज होता. पण आता इथे खरोखरच सायली प्रेग्नेंट आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा इथे छान घर सजवलेलं असतं आणि मस्त पार्टी ठेवलेली असते. त्याच्यामध्ये इथे सायली आता आई होणार आहे म्हणून सगळेजण तिला शुभेच्छा द्यायला आलेले असतात. इथे पूर्णाजीने आता प्रतिमाला, रविराज काकांना, सुमनला सगळ्यांना आमंत्रित केलेलं असतं. सगळेजण घरी आलेले असतात. कल्पनासुद्धा सायलीला म्हणते की तुझ्याकडून जी चूक झाली होती त्याच्यानंतर मी तुझ्यावरती खूप रागवले, तुला घरातून बाहेर काढलं आणि मग तुझ्यावरती विश्वास ठेवणं मला कठीण झालं. कारण जेवढा तुझ्यावरती मी विश्वास ठेवला होता, जेवढं तुझ्यावरती मी प्रेम केलं होतं, मला ते सगळं संपल्यासारखं वाटत होतं. पण आता मला कळलं की तुझ्याकडून ती चूक झाली नव्हती, तर अर्जुन आणि तुम्ही दोघेही चुकला होतात. पण राग मात्र मी तुझ्यावरती काढला, त्यासाठी सॉरी. पण आता मी तुझे सगळे लाड पुरवणार आहे, कारण तू आता माझ्या घरची सून आहेस आणि आता या घराला तू वारससुद्धा देणार आहेस. तेव्हा इथे डॉक्टरांनी जो काही आता प्रेग्नन्सी रिपोर्ट दिलेला असतो तो अर्जुन आता त्याच्या मम्माच्या हातामध्ये देतो. तो बघितल्यानंतर ती म्हणते, याची गरज नाही आहे, माझा पूर्ण विश्वास आहे. तेव्हा मी तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही, पण आता माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे सायली माझा विश्वासघात आता कधीच करणार नाही आणि ती सायलीला मिठी मारते. तेव्हा इथे मधुभाऊ तर आपली साऊबाळ आता प्रेग्नेंट असल्याचं कळल्यानंतर आजोबा होणार तर फार आनंदी झालेले असतात. तेव्हा अर्जुन आता चैतन्य येतो. चैतन्य म्हणतो, काय झालं अर्जुन, का मला एवढं अर्जंटली बोलावून घेतलंस? तेव्हा चैतन्य म्हणतो, ओळख पाहू आता, तुला मी इथे का बोलावलं ते. तेव्हा इकडे आता अर्जुनचं बोलणं ऐकल्यानंतर चैतन्य पूर्णपणे भारावून जातो. आजूबाजूला सगळ्यांच्या तोंडाकडे बघतो, सगळेजण खुश असतात. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो की अच्छा, म्हणजे काहीतरी गुड न्यूज आहे का? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, करेक्ट, तू काका होणार आहेस काका. असं म्हणाल्यानंतर मग आता इथे चैतन्य खूप खुश होतो. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, मग तर आता पार्टी हवे. प्रताप काका म्हणतात, मिळणार मिळणार, पार्टीसुद्धा मिळणार. इथे आता छान असं सेलिब्रेशन ठेवणार आहोत आपण. तेव्हा पूर्णाजी म्हणते की घरातल्या घरामध्ये पार्टी तुम्ही करा, माझी काही हरकत नाही आहे. पण जोपर्यंत 3 महिने पूर्ण होत नाही आणि इथे चोरोटी भरली जाणार नाही तोपर्यंत बाहेरच्या लोकांना आधी काही सांगू नका. तुम्ही चैतन्य सगळेजण मिळून घरामध्ये तुम्ही छान पार्टी करा. तेव्हा इथे सगळेजण सायलीचं कौतुक करतात. हे बघून अस्मिताला सुद्धा राग येतो. अस्मिता म्हणत असते की माझ्या एकटीचे लाड झाले असते तर ह्याच वेळेला हिलासुद्धा गुड न्यूज द्यायचीच होती का? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे पूर्णाजी येते आणि ती म्हणते की सायली, झालं गेलं सगळं तूही विसरून जा, आम्हीही विसरून जातो आणि तू आता सुभेदारांच्या घरची नाचसून होतीस आणि तू नेहमी राहणार. आणि असं म्हणून पूर्णाजीने ज्या आता सायलीकडून चाव्या घेतलेल्या असतात त्या पुन्हा सायलीला देतात आणि तिला सून म्हणून स्वीकारतात आणि घरातले सगळे अधिकार आणि हक्कसुद्धा तिला मोठ्या सुनेचे आता देतात. तेव्हा कल्पना म्हणत असते की तन्वी, आता बघितलंस ना, सायली प्रेग्नेंट आहे,
ती आता घरातली कामं जास्त करू शकणार नाही आहे. डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितलं आहे. तेव्हा जरा घरातल्या कामांकडे आता तू सुद्धा लक्ष देत जा. कळलं का तुला? तेव्हा इथे प्रियाला जणू काही तिची आता जागाच दाखवून दिलेली असते. त्यामुळे इथे प्रिया म्हणते, "हो, हो आई, का नाही? मी पण या घरची सून आहे ना, मी करेन की कामं. सायली, तू आराम करा." असं ती आता नाटकातच म्हणते. पण इथे आता पूर्णाजीने तिला सुनेचा मान दिलेलं इथे सायलीला खूपच जास्त आवडलेलं असतं. मात्र प्रियाला या गोष्टीचा फारच आता राग आलेला असतो. पण इथे सायलीने सगळ्यांना खूपच मोठी आनंदाची बातमी देऊन खुश केलेलं असतं.